ಗುರುಪೂರ್ಣಿಮೆ ಅಂಗವಾಗಿ ಬೆಳಗಾವಿ ಮಹಾದ್ವಾರ ರಸ್ತೆಯ ಕಪಿಲೇಶ್ವರ್ ಕಾಲನಿಯ ಶ್ರೀ ಸಿದ್ಧಿವಿನಾಯಕ್ ದೇವಸ್ಥಾನದಲ್ಲಿ ಆಯೋಜಿಸಲಾಗಿದ್ದ 3 ದಿನಗಳ ಶ್ರೀ ಸ್ವಾಮಿ ಚರಿತ್ರ ಪಾರಾಯಣ ಭಕ್ತಿ ಭಾವದಿಂದ ಸಂಪನ್ನಗೊಂಡಿದೆ. ಸುಮಾರು 60 ರಿಂದ 70 ಜನ ಸ್ವಾಮಿ ಭಕ್ತರು ಭಾಗವಹಿಸಿ ಗುರು ಸೇವೆಯಲ್ಲಿ ತೊಡಗಿದ್ರು. ಪ್ರತೀಕ್ಷಾ ಮಹಾಂತೇಶ್ ಹಾಲ್ಗಿ ಅವರ ನೇತೃತ್ವದಲ್ಲಿ ನಡೆದ ಈ ಪಾರಾಯಣದಲ್ಲಿ ಪ್ರತಿದಿನ ಬೆಳಗ್ಗೆ 9 ರಿಂದ 11 ಗಂಟೆಯವರೆಗೆ ಶ್ರೀ ಸ್ವಾಮಿ ಚರಿತ್ರೆ ಸಾಮೂಹಿಕ ಪಾರಾಯಣ ನಡೆಯಿತು. ಪಾರಾಯಣದ ಬಳಿಕ ಶ್ರೀ ಸ್ವಾಮಿ ಸಮರ್ಥ ಹಾಗೂ ಶ್ರೀ ಸಿದ್ಧಿವಿನಾಯಕರಿಗೆ ಮಹಾಮಂಗಳಾರತಿ ನೆರವೇರಿಸಲಾಯಿತು. ದೇವಸ್ಥಾನದ ಆವರಣದಲ್ಲಿ ಸ್ವಾಮಿ ನಾಮ ಸ್ಮರಣೆ ಹಾಗೂ ಜಯಘೋಷ ಮುಳುಗಿದ್ದು ಭಕ್ತಿಮಯ ವಾತಾವರಣ ನಿರ್ಮಾಣವಾಗಿತ್ತು. ದಿನಗಳ ಈ ಪಾರಾಯಣದಲ್ಲಿ ಸುಮಾರು 60 ರಿಂದ 70 ಜನ ಸ್ವಾಮಿ ಭಕ್ತರು ಭಾಗವಹಿಸಿ ಗುರು ಸೇವೆ ಸಲ್ಲಿಸಿದ್ರು. ಭಕ್ತಿ, ಶ್ರದ್ಧೆ ಹಾಗೂ ಗುರುಕೃಪೆ ಸಂದೇಶವನ್ನು ಸಾರಿದ ಈ ಕಾರ್ಯಕ್ರಮದಲ್ಲಿ ಭಕ್ತರು ಉತ್ಸಾಹದಿಂದ ಪಾಲ್ಗೊಂಡರು. ಕೋಟೆಯ ಶ್ರೀ ಸ್ವಾಮಿ ಸಮರ್ಥ ಮಹಾರಾಜರ ದಿವ್ಯ ಜೀವನವನ್ನು ಆಧರಿಸಿದ ಪವಿತ್ರ ಗ್ರಂಥವಾದ ಶ್ರೀ ಸ್ವಾಮಿ ಚರಿತ್ರೆ ಪಾರಾಯಣದಿಂದ ಮನಶಾಂತಿ, ಸಕಾರಾತ್ಮಕ ಶಕ್ತಿ ಹಾಗೂ ಗುರುಕೃಪೆ ದೊರೆಯುತ್ತದೆ ಎಂಬುದು ಭಕ್ತರ ನಂಬಿಕೆಯಾಗಿದೆ. ಗುರುಪೂರ್ಣಿಮೆ ಅಂಗವಾಗಿ ಮಹಾದ್ವಾರ ರಸ್ತೆಯ ಶ್ರೀ ಸಿದ್ಧಿವಿನಾಯಕ್ ದೇವಸ್ಥಾನದಲ್ಲಿ ಮಹಾಪ್ರಸಾದವನ್ನು ಆಯೋಜಿಸಲಾಗಿದೆ. ಎಲ್ಲ ಸ್ವಾಮಿ ಭಕ್ತರು ಆಗಮಿಸಿ ಪ್ರಸಾದ ಸ್ವೀಕರಿಸಬೇಕು. श्री स्वामी समर्थ, सद्गुरु स्वामी समर्थ. तर मी प्रतीक्षा मानतेश हालगी स्वामींची सेवेकरी असून रिद्धी सिद्धी मंदिर बेळगाव कपिलेश्वर कॉलनीमध्ये आमचा 3 दिवसाचा पारायण होता. तर हे 3 दिवसाच्या पारायण मध्ये आम्ही सर्व सेवेकरी इथं 9 ते 11 स्वामींच्या सेवामध्ये मग्न होतो. तर आज हे सेवेकरी सगळ्यांच्या स्वामी जे काही होते, आम्हाला जे काही पाहिजे होतं, स्वामींची सेवा आम्ही बघायची होती, स्वामींचं पारायण कसं असते असं हे नवीन सेवेकरी सुद्धा आहेत ह्याच्यामध्ये. तर हे आम्ही आज काही नाही म्हणलं 60 ते 70 सेवेकरी आज आम्ही झालेला आहे. तर हे पुढच्या महिन्यात सुद्धा आम्ही करायचा प्रयत्न करत आहे. तर जितकं होईल तेवढे सेवेकरी महाराजांचा जे काही नामस्मरण आम्ही केला, जे काही आम्ही वाचन केला, जे काही आम्ही आजची सेवा संपवली, तर हे सगळ्या सेवेकरांना मी हे सांगते की स्वामींची सेवा आमची अशीच असू दे, स्वामींचे सेवेकरी होऊ देत, स्वामींची सेवा वाढवू देत. जे काही आम्ही आज ते 3 दिवसाचं पारायण केला, पूर्णपणे काहीही विघ्न नसताना सर्व सेवेकऱ्यांच्या पूर्ण मनापासून सेवा त्यांची झालेली आहे. तर सगळ्यांनी दुःख काढलं. आज वाचन झाल्यानंतर ते सगळ्यांचे त्रास स्वामींच्या चरणी अर्पण केलेले आहेत. स्वामींची सेवा आम्ही करायचं हेच हेतू होता की जे कोणी सेवेकरी घरात बसून सेवा करतात, आज एकमेव एकत्र बसून 60-70 सेवेकऱ्याने आम्ही एका मंदिरात केलेला आहे. तर स्वामींची सेवा जास्त होत आहे, सेवेकरी वाढत आहेत, सेवा महाराजांची जास्त होत आहेत. तर श्री स्वामी समर्थ, सद्गुरु स्वामी समर्थ. ಇಂಥ ಇನ್ನೂ ಅಪ್ಡೇಟ್ಗಳಿಗಾಗಿ ಫಾಲೋ ಮಾಡಿ ವಾಯ್ಸ್ ಆಫ್ ಇನುಗ್ರಾಮ್ಗೆ.